भारतीय संविधान जिंदाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद 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 संविधान की रक्षा कौन करेगा संविधान की रक्षा कौन करेगा सोनम वांगचुक तुम्हारे सपनों को सोनम वांगचुक तुम्हारे सपनों को सोनम वांगचुक तुम्हारे सपनों को जिंदाबाद 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 त्यांचा मामा जिंदाबाद 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 खाजा नाईक जिंदाबाद 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 आणि हा पाठिंबा वाढत गेला. आत्ताचा लास्ट अपडेट आहे 210 लोक आपल्या पाठिंबाला समर्थन दिलेलं आहे. ही मुवमेंट काही साधी नाही आहे. 215 लोक सुद्धा आपल्यासाठी भरपूर आहेत जे आपल्याला दबाव आपले प्रश्न आपले गाराने मांडण्यासाठी हा सुद्धा तालुका करामध्ये. आणि मी दादांना विनंती करतो डॉक्टर बी पाटील यांना की त्यांनी वांगचुक यांच्या उपोषणाला दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आपण एक दिवसीय आंदोलन करत आहोत. मित्रांनो, या देशामध्ये लोकशाही आहे, परंतु या 2014 पासून आतापर्यंत आपण बघतो. आता रंजाचा बोलला की या देशामध्ये आता पण 70 वेळेस पेपर झाली असं म्हणजे एक आकडेवारी आलेली आहे की 2014 पासून तर आतापर्यंत 152 वेळेस पेपर फुटी आलेली आहे पूर्ण देशातील प्रत्येक राज्यामध्ये. कोणत्या वेळेस त्यांना राज्यात झाले ते आकडेवारी आता आपल्या परंतु तरी हे सरकार हे जातवादी सरकार हे भ्रष्ट सरकार या देशातील तरुण बेरोजगार लोकांच्या विद्यार्थ्यांच्या या मानसिकतेसोबत खेळत आहेत. आज आपण म्हणतो की आपला देश हा तरुणांचा देश आहे, परंतु ज्या तरुणांच्या देशामध्ये तरुणांना त्यांच्या हाताला काम नसेल, बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे. असं असताना नीट पेपर जे प्रकरण आलं त्या प्रकरणावर या देशातील जे परवानगी आहे ते उत्कृष्ट इंजिनियर आहेत त्यांनी लिहिलेल्या त्यांनी नवीन प्रयोग केले आहेत. असे रामन नागस असे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी लोकशाही मार्गाने जो आंदोलन चाललं त्यांना जमाबंदीचे आदेश लागून त्यांना हे रहिमपर्यंत उचलून त्यांना जे ऑर्गनाईज केलं आहे ही घटना एकदम निंदनीय आहे. त्याचे निषेध सुद्धा आपण या आजच्या या आंदोलनावर करतोय. मित्रांनो, आपण बघत आहोत या 2014 पासून देशामध्ये एका आंदोलन झाली. या आंदोलनात धडकण्याचे काम हे सरकार वारंवार करत आलेलं आहे.